नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण मराठी विषयातील जो 5वा विभाग आहे उपयोजित लेखन याला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, तुमचं लेखन कौशल्य हे वृद्धिंगत झालं पाहिजे। तुम्हाला चांगल्या प्रकारे लिखाण करता आलं पाहिजे। या अनुषंगाने या लेखन कौशल्य उपयोजित लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या लेखन कौशल्याचा सातत्याने सराव करून लेखन कौशल्य तुमचं वृद्धिंगित करणं गरजेचं आहे। आज मित्रांनो, त्यातले जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला जो एक महत्त्वाचा प्रकार आहे पत्रलेखन, याला आपण सुरुवात करणार आहोत। तुम्ही आपण किंवा सगळे ही जी जनता आहे या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये पत्रव्यवहार करावा लागत असतो। कधी कधी हा पत्रव्यवहार नात्यागोत्यांमध्ये असलेल्या लोकांशी करायचा असतो, तर कधी कधी हा पत्रव्यवहार ऑफिशियल कार्यालय आहे इथं करायचा असतो। आणि यावरनं मित्रांनो या पत्रव्यवहाराचे 2 प्रकार पडत असतात। पहिला जो प्रकार आहे औपचारिक पत्र आणि दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्र। मित्रांनो, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे दोघी प्रकारची पत्र तुम्हाला लिहिता आली पाहिजे। त्या कशा प्रकारे लिहितात याचा तुम्हाला सराव करावा लागणार आहे। याचा पत्रलेखनाचा तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होणार आहे ते आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे। आता हे सर्व इलेक्ट्रॉनिक युग आहे, संगणकाचं युग आहे। या युगामध्ये एका बटनावरती आपण अनेक लोकांशी सहज संपर्क साधू शकतो, पण बऱ्याचदा आपल्याला या संपर्काच्या सोबत पत्रव्यवहार करावा लागतो। तो पत्रव्यवहार कधी ईमेल ने असतो, SMS ने असतो किंवा अन्य पद्धतीने आपण तो करू शकतो। मग अशा प्रकारे या वेगवेगळ्या साधनांचा वापर करून पत्रव्यवहार करणं ही आज काळाची गरज झालेली आहे। आतापर्यंतचे आपल्या पूर्वी किंवा आतापर्यंत पोस्टाने अजूनही पोस्टाद्वारे पत्र लिहून लोक कार्यालय आणि अनेक संस्था त्यांचं काम हे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून करत होते। पण आता या संगणकाच्या युगामध्ये पत्र लिहिणं आणि पत्र पाठवणं हे खूप सोपं झालेलं आहे। पण याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा फायदा, याचा काय उपयोग आहे? पहिला फायदा, मराठी विषयामध्ये तुम्ही या पत्रलेखनामध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवून चांगल्या प्रकारे मराठी विषयामध्ये मार्क मिळवू शकतात। हा पहिला फायदा। पण मार्क मिळवणे हा एकच उद्देश नाही, तर याबरोबर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या गरजा भागवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करायचे असतात, तेव्हा पत्रव्यवहार हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो। बऱ्याचदा आपल्या नातेवाईकांना, कुटुंबामधल्या लोकांना, आपल्या जवळच्या मित्रांना आपल्याला पत्र, ईमेल करावा लागत असतो। मग ते पत्र लिहित असताना सुद्धा आपल्याला या पत्रलेखन कौशल्याचा फायदा होतो आणि आपण एक चांगलं सुटसुटीत, सोपं आणि मुद्देसूद पत्र लिहू शकतो। म्हणजे पत्राची सुरुवात कशी करायची, पत्राचा मध्य कसा असला पाहिजे, पत्राचा शेवट कसा केला पाहिजे, ह्या बऱ्याच लोकांना कळत नाही। म्हणून मित्रांनो, पत्रलेखनाचा सराव हे काळाची गरज आहे आणि तो तुम्ही केला पाहिजे। दुसरा मुद्दा आहे, हे झाले नात्यागोत्याच्या संदर्भातले पत्र। बऱ्याचदा कार्यालयामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ येते। तुम्ही शिकले, तुम्ही डिग्री घेतली, तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करावा लागतो। मग तेव्हा तो अर्ज कसा करायचा? बऱ्याचदा काही गोष्टींची मागणी करावी लागते। ते मागणी करण्यासाठी पत्र कसं लिहायचं? बऱ्याचदा अधिकाऱ्यांना किंवा अनेक ठिकाणी आपल्याला विनंती करायची असते पत्राच्या द्वारे, तर ते विनंती पत्र कसं लिहायचं, अभिनंदन पत्र कसं लिहायचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे पत्र तुम्हाला तुमच्या भविष्य काळामध्ये करावी लागणार आहे। जर तुम्ही शिकून मोठ्या पदावरती नोकरीला लागले, तर तुम्हाला तिथं सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये, कार्यालयात बसून वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी पत्र लिहून तुम्हाला तुमचं कार्यालयीन काम पार पाडावं लागणार आहे। मग त्यामध्ये त्या कार्यालयीन कामामध्ये जे पत्र तुम्ही लिहिणार ते औपचारिक पत्र असतं।
आणि अनौपचारिक पत्र म्हणजे आपल्या नात्यागोत्याच्या लोकांना, आपल्या मित्रमंडळींना आपण जे पत्र लिहितो ते अनौपचारिक पत्र. हा दोघांमधला फरक तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. औपचारिक पत्राचा विषय आणि अनौपचारिक पत्राचा विषय हा वेगळा असतो. त्याचं लेखन कौशल्य हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडावं लागतं. ह्या दोघांमधला फरक लक्षात आला असेल तुमच्या आता, की कार्यालयीन पत्र हे सोपं आणि ज्यांना पाठवायचं आहे, ज्या गोष्टीसाठी पाठवायचं आहे त्याचा आवर्जून उल्लेख त्याच्यामध्ये स्पष्टपणे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अनौपचारिक पत्रामध्ये आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना जर पत्र पाठवत असतो तर त्या पत्रामध्ये सुद्धा त्या मित्राची काळजी, त्याचं काही अभिनंदन केलं असेल तर त्या अभिनंदनाचा त्याच्यात उल्लेख किंवा अन्य जो काही विषय असेल तो, तर त्या विषयानं रूप पत्र लेखन करणं हे दोघं गोष्टींसाठी आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारची पत्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा लिखाण करून पाठवावी लागणार आहे. आणि मग माझ्या मित्राला पत्र पाठवायचं तर त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे. तुम्ही जर एखादा ऑफिसर झालात तर त्या ऑफिसमधून तुम्हाला काही वेगवेगळ्या ठिकाणून काही मागण्या करायच्या, त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे याची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये फिट असेल आणि तेव्हा तुम्हाला पत्रव्यवहार करणं हे सोपं जाईल. नोकरीसाठी ॲप्लिकेशन लेटर करणं तुम्हाला सोपं जाईल. म्हणून हा पत्रलेखन हा प्रकार फक्त तुम्हाला परीक्षेसाठी 5 मार्क मिळवण्यासाठीच नाही, तर त्याही बरोबर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे जे तुमचे संवाद आहे किंवा अनेक प्रकारच्या तुमच्या गरजा आहेत ते भागवण्यासाठी याचा होणार आहे. म्हणून मित्रांनो, पत्रलेखन या प्रकाराचा तुम्ही आवर्जून प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराचा सराव करायचा आहे. अनौपचारिक पत्राचा सराव पण करायचा आहे आणि औपचारिक पत्राचा पण सराव करायचा आहे. परीक्षेमध्ये मार्क तर मिळतीलच, पण त्याही बरोबर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या पत्रांच्या वापराने तुमच्या अनेक गोष्टी ह्या सहज करता येतील. मित्रांनो, पत्रलेखनाचे जे प्रकार आहे, पहिला प्रकार औपचारिक पत्र, दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्र. असे 2 प्रकार आहेत. आता ह्या दोघही पत्रांचं पत्रलेखन करत असताना तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे. जर आता परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून पत्रलेखन हा प्रकार अभ्यासाला आहे, म्हणून आपण जे पारंपरिक पद्धतीने आता पोस्ट कार्डवरती पत्र लिहित होतो त्या प्रकारचं पत्र आपल्याला इथं अभिप्रेत नाही. तर आपल्याला इथं या औपचारिक आणि अनौपचारिक पत्रामध्ये ईमेल पत्र समावेश करायचा आहे. ह्याआधी तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला ईमेल पत्र लिहायचं आहे आणि पारंपरिक पोस्टाचं लिहित असलेलं पत्र आणि ईमेल पत्रामध्ये काय फरक आहे तो आज तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मित्रांनो, आता औपचारिक पत्र म्हणजे काय आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. औपचारिक पत्र म्हणजे आपण जे कार्यालयामध्ये ऑफिशियल कामांमध्ये जे पत्र लिहिणार आहेत ते पत्र म्हणजे औपचारिक पत्र, आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय, आपल्या नात्यागोत्यांमध्ये मित्रमंडळींमध्ये पत्र व्यवहार करून आपण जे पत्र लिहिणार आहे ते पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र. या 2 गोष्टी आता तुम्ही समजून घेतलेल्या आहे. आता प्रत्यक्ष पत्राची सुरुवात करताना तुम्हाला ती कशा प्रकारे करावी लागणार आहे, तर त्यासाठी आपण आधी अनौपचारिक पत्राचा भाग बघू. अनौपचारिक पत्राची सुरुवात करताना मित्रांनो, हा बघा तुमचा समास आहे. या समासामध्ये सर्वात पहिले तुम्हाला सुरुवात करताना दिनांक टाकावी लागणार आहे. सर्वात आधी दिनांक, ज्या तारखेला तुम्हाला पत्र पाठवायचं आहे ती तारीख आधी तुम्ही टाका. समजा आजची तारीख आपली 12 तारीख आहे, 12/10/2020. मित्रांनो, या तारखेला तुम्हाला 1 मार्क परीक्षेसाठी आहे. त्याच्यानंतर आता अनौपचारिक पत्र लिखाण आपण करतोय. अनौपचारिक पत्र लिखाणामध्ये अभिनंदन पत्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पत्र आहे. समजा या पत्राचा विषय आहे अभिनंदन पत्र. अभिनंदन पत्र तुमच्या मित्राला स्पर्धा परीक्षांमध्ये गौरवविशेष मिळालं म्हणून त्याचं अभिनंदन करणारं पत्र तुम्ही लिहिताय. मग मित्रांनो, दिनांक लिहिल्यावर याच्या खाली एक ओळ सोडून द्यायची. एक ओळ सोडल्यावर
तुम्हाला काय करायचं आहे, खाली ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा उल्लेख तिथं करायचा आहे. तुम्ही आता समजा हे पत्र तुम्ही मित्राला लिहिताय, कोणाला पत्र लिहिताय, अभिनंदन पत्र मित्राला, मैत्रिणीला, मग त्याचं नाव तुम्ही इथे लिहा. समजा तुमचा मित्र जो कोणी असेल किंवा पेपरमध्ये तुम्हाला त्याचं नाव दिलेलं असेल तर त्याचा उल्लेख याच्यामध्ये आला पाहिजे. उदाहरणार्थ मित्र आहे समजा मयूर, मग इथं खाली त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा. आता मयूरचा जो पत्ता असेल तो त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे मित्रांनो मयूरचा पत्ता आहे समजा गांधीनगर, सावरकर मार्ग, नाशिक. हा तुमचा मित्र नाशिकचा आहे, मग त्याचा पिनकोड आता नाशिकचा पिनकोड आपल्याला जो काही असेल तो याच्यामध्ये आपण टाकायचं. या प्रकारे मित्रांनो एक ओळ सोडून तुम्ही ज्याला पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता आला पाहिजे. आणि मग दिनांकाला 1 मार्क आहे, पत्राला जो पत्ता आहे त्याला 1 मार्क आहे, म्हणजे 2 मार्क तुमचे इथं झाले मार्कांच्या हिशोबाने. अशा प्रकारे तुम्ही पत्राची सुरुवात करायची, अनौपचारिक पत्राची. आणि त्याच्यानंतर मग मित्र आहे, मग मित्राला कशा प्रकारे आपण अभिवादन केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याच्याशी उल्लेख केला पाहिजे. तर इथं जर आई बाबा असतील, समजा मित्र नसेल, आई बाबांना पत्र असेल तर तीर्थरूप आई बाबा, तीर्थरूप आई किंवा तीर्थरूप बाबा. पण इथं मित्र आहे म्हणून आपला काही प्रिय मित्र, प्रिय मित्र. आणि मग इथून पत्राला सुरुवात करायची. या इथं अशा प्रकारे, प्रिय मित्र मयूर, तुला माझा नमस्कार. विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की तुला स्पर्धा परीक्षेमध्ये जे घवघवीत यश मिळालं त्याबद्दलची बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचली आणि मला मनस्वी खूप आनंद झाला. तुझ्या या यशाबद्दल तुझं खूप 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 अभिनंदन. आणि उत्तरोत्तर तू अशाच प्रकारची प्रगती करत राहो, मी अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. अशा प्रकारे सुरुवात पहिल्या उतार्यामध्ये करा, नंतर परिच्छेद करा आणि परिच्छेदामध्ये लिहा 2 नंबरच्या याच्यामध्ये दुसरा परिच्छेद, त्याच्यामध्ये उल्लेख करा की आपण बऱ्याच वर्ष एकत्र शाळेमध्ये होतो आणि तुझी घरची परिस्थिती जे काय असेल ते ती मला माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने तू स्पर्धा परीक्षामध्ये परिस्थितीवर मात करून ज्या प्रकारे यश संपादन केलं, तुझी मेहनत घेतली, जे कष्ट केलं आणि यश संपादन केलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि तू असा आमचा मित्र आमच्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी एक आदर्श म्हणून पायंडा निर्माण केलेला आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक या यशामध्ये तुझ्या सोबत आहोत आणि आमच्या शुभेच्छा तुला आहेत. अशा प्रकारे तुम्ही दुसरा उतारा करू शकतात. आणि खालच्या समारोपामध्ये शेवटच्या उतार्यामध्ये तुम्ही वर्णन करायचं की अशाच प्रकारे तू उत्तरोत्तर प्रगती करत जा. आमच्याकडून तुला जर कुठल्याही प्रकारची मदतीची गरज असेल तर आम्हाला पत्र पाठव, फोन कर, आम्ही नक्की ज्या प्रकारे यथाशक्ती आम्हाला मदत करता येईल ती करू, असं आश्वासन जे काही असेल ते त्या पत्राच्या समारोपामध्ये आपण दिलं पाहिजे. आणि मग शेवटी पत्र संपताना, आता समजा हे पत्र इथं संपत आहे, मग आता उजव्या साईडला नाही जायचं, हे सगळं आपल्याला डाव्या साईडलाच करायचंय. तुझा मित्र, तुझा मित्र, मग आता तुझा मित्र इथं तुमचं नाव आलं पाहिजे, XYZ तुमचं नाव इथं टाकायचं. जर तुम्हाला पेपरमध्ये काही नावं दिली असतील तर ते नाव तिथं आलं पाहिजे. हे झालं तुझा मित्र XYZ. मग खाली तुमचा ईमेल आयडी, समजा तुमचा ईमेल आयडी जो काही असेल, ईमेल आयडी
इथं तुमचा ईमेल आयडी तुम्ही टाका. हे एक्स मी टाकतोय, तुम्ही तिथं तुमचा ईमेल आयडी टाकला पाहिजे. हे बघा मित्रांनो, याला अर्धा मार्क आहे, याला पण मार्क आहे. आणि ईमेल आयडी झाल्यावरती खाली तुम्ही पत्रामध्ये तुमचा पत्ता टाका. तुमचा जो काही पत्ता असेल, तुमचा पत्ता, स्वतःचा पत्ता टाका इथं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या पत्रामध्ये तुमचा पत्ता टाकून पत्राचा समारोप करायचा आहे. तुझा मित्र, ईमेल आयडी, पत्ता आणि संपर्क नंबर, संपर्क क्रमांक, अशा 3 गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे समारोपामध्ये. ईमेल आयडी टाका, पत्ता टाका आणि संपर्क क्रमांक टाका. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं अनौपचारिक पत्र लिहित असताना तुम्हाला या पद्धतीने सुरुवात करायची आहे, मध्य लिहायचं आहे आणि शेवट असा करायचा आहे. हे झालं तुमचं अभिनंदन प्रपत्र असेल किंवा कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला, मित्राला पत्र पाठवायचं असेल, त्या प्रकारचं पत्र असेल तर या प्रकारेच या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. आधी दिनांक टाकायची, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता टाकायचा, डाव्या साईडला पिनकोड टाकायचा. म्हणजे पिनकोड झाल्यावर मग ती पत्राला सुरुवात करायची. पत्र सुरुवातीला 3 परिच्छेदात किंवा 2 परिच्छेदात तुम्ही लिहा. हे सर्व झाल्यावरती पत्राचा समारोप, तुझा मित्र, तुझी मैत्रीण, तुमचं नाव, ईमेल आयडी, पत्ता आणि संपर्क क्रमांक, असं जर तुम्ही सर्व त्याच्यामध्ये नमूद केलं तर या पत्राला तुम्हाला 5 मार्क असतात. 5 पैकी 5 मार्क तुम्ही मिळवू शकता. आता हे झालं पेपराच्या संदर्भात. तुम्हाला तुमच्या नात्यागोत्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये या प्रकारची पत्र सहज पाठवता येतील जर तुम्ही या प्रकारचा सराव केला तर. आता दुसरं जे पत्र आहे अनौपचारिक पत्र झालं. आता औपचारिक जे पत्र आहे मित्रांनो, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्रातला फरक आता तुमच्या लक्षात. आता हे बघा, हे जे औपचारिक पत्र आहे यामध्ये कार्यालयीन पत्र असतात. यामध्ये मग तुम्ही मागणी पत्र, तक्रार पत्र, त्याच्यानंतर विनंती पत्र, यासारखी अनेक पत्र असतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला काही गोष्टीची मागणी करावी लागते, कधी कधी तक्रार करावी लागते, कधी कधी विनंती करावी लागते. मग हे सगळे कार्यालयीन पत्र पाठवत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, यामध्ये सुद्धा जो आपला समाज असतो त्या पद्धतीनेच तुम्ही पत्रलेखनाला सुरुवात करा. फक्त या पत्रामध्ये तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा की सर्वात आधी तुम्हाला टाकायची दिनांक टाका तुम्ही. त्याच्यानंतर एक ओळ सोडा आणि ज्यांना आपल्याला मागणी करायची, ज्यांना तक्रार करायची, ज्यांच्याकडे विनंती करायची, मग ते कोणीतरी अधिकारी असतील, कोणत्या तरी संस्थेचे अध्यक्ष असतील किंवा कोणीतरी उद्योगकर्ता व्यक्ती असेल तर त्यांना आपल्याला ते पत्र पाठवायचं आहे. समजा आपण यातलं एक पत्र घेऊ, मागणी पत्र. तुम्हाला मागणी पत्र लिहायचं आहे. मग या मागणी पत्रामध्ये म्हणजे तुम्हाला एका बुक डेप्याकडून पुस्तकं मागवायचे समजा. मग या मागणी पत्रामध्ये इथं प्रति, स्वल्पविराम. आता ज्यांना आपण मागणी करणार आहे ते जे बुक डेपोचे मालक आहेत ते त्या बुक डेपोचे मालक म्हणजे कोण? मॅनेजर. मग माननीय मॅनेजर साहेब, मॅनेजर. आता बुक डेपोचं नाव जे काय असेल त्या बुक डेपोचं नाव इथं टाका. समजा बुक डेपोचं नाव आहे सावरकर बुक डेपो. हे पण समजा नाशिकचंच आहे, नाशिक. याला पिन कोड
पिन कोड, पिन कोड असा तुम्ही डब्यांमध्ये घ्या. या प्रकारे मित्रांनो तुम्हाला पत्राची सुरुवात करायची. ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांना, म्हणजे तुम्हाला जर नगरपालिकेबद्दल तक्रार करायची असेल, नगरपालिकेमध्ये कोणत्या विषयाबद्दल तक्रार करायची असेल तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतात. मग इथे येईल माननीय मुख्य अधिकारी. तुम्हाला जर मुख्याध्यापकांना पत्र लिहायचं असेल तर इथे येईल माननीय मुख्याध्यापक महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ आपल्या शाळेचं असेल तर. जर तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहायचं असेल तर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव आणि खाली पिनकोड, अशा प्रकारे तुम्ही पत्र लिहू शकता. आता बघा मित्रांनो, हे पत्र कशाचा आहे याचा विषय याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग तो विषय तुम्ही या इथं मध्यभागी विषय नाव टाकून लिहा. विषय काय आहे? पुस्तकांची मागणी करणारे पत्र. पुस्तकांची मागणी करणारे पत्र. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही विषय लिहिला, दिनांक झाली, प्रति झालं, विषय झाला. आता तुम्हाला प्रत्यक्ष पत्राला सुरुवात करायची. विषय तिथं लिहून प्रत्येक औपचारिक पत्राला विषय आवश्यक आहे. ज्या विषयासाठी तुम्ही तक्रारीसाठी पत्र लिहिलंय, विनंतीसाठी पत्र लिहिलंय, तर तो उल्लेख याच्यामध्ये आला पाहिजे. आता बघा, तुम्ही पुस्तकांची मागणी करणारं पत्र लिहिताय. मग माननीय मॅनेजर साहेब, मग खाली पत्राला सुरुवात करा. मॅनेजर साहेब, इथपर्यंत झालं. आता प्रत्यक्ष तुम्हाला पत्राला सुरुवात करायची. माननीय मॅनेजर साहेब, मी म्हणजे तुमचं नाव त्याच्यामध्ये जे काय असेल ते, मी तुम्हाला विनंती विशेष पत्र लिहितो की मला तुमच्या बुक डेपोमधील काही पुस्तकांची आवश्यकता असल्याने त्या पुस्तकांची यादी मी तुम्हाला खालीलप्रमाणे देत आहे आणि पैशांचं जे काही पेमेंट असेल मी तुम्हाला ते ऑनलाईन किंवा चेकने पाठवणार आहे. तर खालील मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा तुम्ही आम्हाला करावा. मग 1 नंबरचं पुस्तक, 2 नंबरचं पुस्तक, 3 नंबरचं पुस्तक. मग याच्यामध्ये तुम्ही घेतलं श्यामची आई. श्यामची आई किती प्रतीमध्ये पाहिजे? 10 प्रती. त्याच्यानंतर तुम्ही घेतलं माझी जन्मठेप. माझी जन्मठेप किती प्रती? 2 प्रती. त्याच्यानंतर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची यादी बनवून किती प्रतीमध्ये तुम्हाला ते पाहिजे आहे, प्रती आणि पुस्तकाचे नाव. पुस्तकाचे नाव अशा प्रकारे ती यादी करू शकतात. आणि ती यादी झाल्यावर मग खाली माननीय मॅनेजर साहेब, डेपो मॅनेजर, आपलं बुक डेपोचे मॅनेजर साहेब, मी तुम्हाला वरील पुस्तकांची मागणी करून विनंती करतो की लवकरात लवकर या पुस्तकांची पूर्तता करून सहकार्य करावे. पुस्तकांच्या ज्या किमती आहे त्या मी तुम्हाला, त्याची जी किंमत आहे ऑनलाईनने किंवा चेकने पाठवत आहे, तरी त्याचा स्वीकार करावा आणि तात्काळ आमची मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती. आणि अशा प्रकारे नम्र विनंती झाल्यावर समारोपामध्ये खाली तुमचा विश्वासू, तुमचा विश्वासू, आता जो इथं नाव लिहायचं, त्याच्यानंतर ईमेल आय डी, जो काही ईमेल आय डी असेल तो लिहा. त्याच्यानंतर ईमेल आय डी झाल्यावर तुमचा पूर्ण पत्ता, तुमचा पत्ता, जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता इथं आला पाहिजे. आणि संपर्क क्रमांक, संपर्क क्रमांक. अशा प्रकारे मित्रांनो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पत्रलेखन हे करायचं आहे. आणि ईमेल आय डी, ईमेल असल्यामुळे ईमेल आय डी त्याच्यामध्ये आवश्यक आहे, कारण एक पत्रच ईमेलचा प्रकार आहे. म्हणून प्रत्येक पत्रामध्ये तुम्हाला ईमेल लिहिणं गरजेचं आहे. हे तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवायचं. मित्रांनो, अशा प्रकारे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र 2 प्रकारची पत्र असतात. या माध्यमातून तुम्ही
औपचारिक पत्रांचा सराव आणि अनौपचारिक पत्रांचा सराव तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये करा आणि वेगवेगळ्या प्रकारची पत्र लिहा. हे फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी दाखवलेलं आहे, ठेवलेलं आहे. त्याचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही पुढचे जे वेगवेगळे पत्र आहे ते तुम्ही घरी लिहून काढा. निश्चितच त्याचा तुमचा सराव होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. पुढच्या तासाला उपयोजित लेखनातला जो पुढचा प्रकार आहे आपण त्याला सुरुवात करू. आता इथं थांबू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि माहितीसाठी हे 2 पत्र मी तुम्हाला इथं दाखवत आहे. पहिलं आहे विनंतीपत्र. हे एक आदर्श विनंतीपत्र म्हणून तुम्ही याच्याकडे बघा. त्याच्यानंतर दुसरं पत्र आहे अभिनंदन पत्र. या दोघंही पत्रांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि दोघंही पत्र कशा प्रकारे लिहिलेले आहे या अनुषंगाने तुम्ही बाकीचे पत्रलेखनांचा सराव करा.